श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी आज आलेले आहे माझ्या माहेराला, पुण्याला. तर माझं आज आल्यापासून खूप डोकं दुखत होतं आणि मी गोळी खाऊन झोपलेली होती. तर आता मस्त आवरून घेते, कारण की माझा भाऊ म्हणला, ताई चल आपल्याला बाहेर जायचं आहे. तर इथे माझा मेकअप चालू आहे आणि छान अशी तयारी झालेली आहे माझी. आणि धनश्रीची पण अर्धी तयारी झालेली आहे, तिचं फक्त गंध लावायचं बाकी आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे बाहेर. तर मला गाडीमध्ये बसल्यानंतरच कळणार आहे की आपल्याला कुठे जायचं आहे. तर जाता जाता त्याचे ऑफिसचे जे कपडे आहेत घालायचे, तर ते इस्त्रीला पण टाकायचे आहेत. आणि इकडे धनुदीदी मामाच्या मांडीवर बसलेली आहे, कारण की मामा काय तिला पाठीमागे बसून देत नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे मार्केटला. तर हे इकडे भाजीपाल्याचं मार्केट आहे आणि इकडे तर आम्ही कूलर घ्यायला गेलेलो आहेत. तर 2-3 दुकानं आम्ही फिरलो, तर कूलर पाहिलं, तर तिथे काय आम्हाला चॉईस झालेलं नाही. तर आम्ही फायनली ह्या मोठ्या दुकानामध्ये आलेलो आहे. तर मला याच्यासाठी आणलेलं आहे की चॉईस करण्यासाठी. तर धनुदीदी येणार म्हणून तिच्यासाठी हे कूलर घेत आहे. घरामध्ये फॅन तर आहे, पण खूप गरम होतंय. तर आता आमचं फायनल झालेलं आहे कूलर त्या दुकानामध्ये. आणि इकडे त्यांचं मोठं गोडाऊन आहे. तर इकडे आल्यानंतर खूप मोठं फर्निचरचं दुकान आहे. तर आम्ही इथे सगळ्या वस्तू बघून घेतल्या. सगळ्या वस्तू बघितल्यानंतर आम्ही चॉईस केलं एक कपाट, तर कपडे ठेवण्यासाठी. तर फायनल झालेलं आहे कपाट. तर आम्ही निघालेलो आहे घरी. तर जी ट्रान्सपोर्टची गाडी आहे, तर त्याच्यामध्ये कूलर आणि हे कपाट टाकणार आहे. तर आम्ही आता घरी आलेलो आहे कूलर आणि कपाट घेऊन. तर धनश्री मामाला मदत करतीये कूलर बाहेर काढायला बॉक्समधून. तर आपण चला परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.